कोरा व संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केले अन्नत्याग आंदोलन यशस्वी। दिनांक 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे या सुशिक्षित शेतकऱ्यानं व नुकतीच दिनांक 13 मार्च 2025 कैलास नागरे या राज्य सरकार पुरस्कार प्राप्त आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। शासनानं आश्वासन देऊनही कर्जमाफींसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्यानं शेतकरी पेटून उठलाय। शेतकरी हे देशाचे नागरिक नाहीत काय? लढा कर्जमाफीसाठी पोटा पाण्याच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिनांक 31 मार्च पूर्वी 7/12 कोरा करण्याचा पुनर्विचार करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी दिनांक 19 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर चिंतन बैठक व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं भरीव आश्वासन दिलं होतं। मात्र झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटत आहे। शेतकरी प्रचंड हवालदिल झालाय। 7/12 कोरा व संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रगतशील शेतकरी मंडळाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं देण्यात आले होते, पण अजूनही त्या मागण्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष न देता फक्त निवडणुकीपूर्वी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरीव सभेत आश्वासन दिलं होतं, आमचे हरीशभाऊ पिंपळे पोटनिवडणुकीत विजयी झाले तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं, पण अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही, म्हणून आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। नापिकीमुळे शेतकरी पूर्वीच हवालदिल झालाय। शेतकरी प्रचंड मेहनत करून आपल्या शेतात धान्याचं उत्पादन करून जर त्यांना त्यांच्या धान्याला हमीभाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रगतिशील शेतकरी मंडळ, जांभा खुर्द, जनमंच नागपूर, न्यू यंग क्लब, यंग बॉयज क्लब, आंतरभारतीय आदी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। अन्नत्याग आंदोलनासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावातील शेतकरी बहुसंख्येनं उपस्थित होते। अन्नत्याग आंदोलनाचे प्रमुख प्रगतशील शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, नंदकिशोर बबानिया, मुन्ना नाईक नवरे, श्रीकृष्ण गुल्लाणी, संतोष रुद्रकार, श्रीकांत वानखडे, हरिभाऊ वानखडे, अरुण बोंडे, गोपाल बोंडे, प्राध्यापक प्रमोद राजंदेकर, संजय उमाळे, कैलास साबळे, पंकज वानखडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रकाश राजपूत, किशोर घाडगे, ज्ञानदेव भड, निखिल गावंडे, अरविंद तायडे, प्रीतम देशमुख, किरण नाकट, निरंजन गोरले, संजय घोनसे, सुरेश फुलमाळी, प्रदीप जावरकर, अरुण मुंदाणे, सुनील देशमुख, गोपाल मानकर, किशोर गाडगे आदी हजारोंच्या संख्येनं शेतकरी या एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनासाठी उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.